हॅलो गाईज. तर आता सकाळचे 7:30 झाले आहेत. आम्ही निघतो आहे कोकणासाठी वाया कोल्हापूर. मी माझी मम्मी आणि पप्पा. तर पुढे तुम्हाला रोड अपडेट्स, वेदर, क्लायमेट अपडेट्स सगळं देत देत जाऊ आम्ही. आणि गणपतीसाठी हा तुम्हाला व्हिडिओ फारच गरजेचा असणार आहे, कारण 10 ते 15 दिवसांनीच गणपती येत आहेत. तर तुम्हाला हा रस्ता कसा आहे याची तुम्हाला जाणीव होईल. ठीक आहे, पुढे ओके. भेटूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आता आपला प्रवास चालू आला आहे. पुणे तळेगावपासून आपला मालवण मार्गे प्रवास चालू आहे. हा आपला पहिला तळेगावचा टोल नाका येईल. तळेगाव सोमाटण्याचा पहिला टोल नाका जो आहे तो 47 रुपीज आहे. आपला पहिला टोल नाका सोमाटणे. तळेगावपासून हा पहिला का टोल लागतो, जो 47 रुपयेचा हा सिग्नल जो आलेला आहे. डाव्या हाताला आपण जुना मुंबई पुणे म्हणजे पुण्या शहरामध्ये जाणारा, आणि हा बाहेरचा कात्रज बाह्य वळण आहे. आपण कात्रज बाह्य वळणावरून सरळ जाणार आहोत. हा जो आहे तो जुना मुंबई पुणे मार्ग, आणि हा आपला बायपास आपण मरुंजी मार्गे जाणार आहोत. आता आपण रावेतमध्ये एंट्री केलेली आहे. आपल्याला जो वरती ब्रिज दिसतो आहे तो मुंबई एक्सप्रेसवेचा एक्झिट पॉईंट आहे रावेतकडचा. जो वरचा ब्रिज आहे तो मुंबई एक्सप्रेसवेचा एक्झिट पॉईंट आहे पुण्याकडच्या साईडला. आणि हा रावेतचा हा डेव्हलप झालेला एरिया आता आपण बघत आहोत. हा जो वरचा जो ब्रिज आहे तो मुंबई एक्सप्रेसचा एक्झिट पॉईंट आहे. डेव्हलपमेंट चालू आहे इथे. वाकड नाक्यावर आलो आहे. ट्रॅफिक बरंच आहे ऑफिस टाईम असल्यामुळे. हिंजवडी मेट्रो, वाकड हिंजवडी, पुणे वाकड हिंजवडी मेट्रो काम चालू आहे. डाव्या हाताचा जो रोड आहे तो पुण्यासाठी स्वारगेटला. चांदनी चौक. सुंदर वातावरण, सुंदर निसर्गरम्य वातावरण. कात्रज करेल नवीन बोगा.
खेड शिवपूजा टोल नाका. जोगेश्वरी मिसळ. ते फूड कोर्ट आहे कैलास भेळवाल्याचं मोठं हॉटेल आहे. फेमस आहे. चांगली भेळ असते. 8 पद्धतीच्या भेळ असतात त्याच्याकडे. आम्ही खाल्ली आहे आणि एवढी महाग देखील नाही आहे. ठीक आहे, स्वस्त आहे. 50-60 दरम्यानच्या आसपास आहे. 100 रुपयापर्यंत. त्यांच्याकडे बरेच ऑथेंटिक हे पण आहेत पदार्थ, जसं की लस्सी, गुलाबजाम. पावसामुळे हिरवं गर्द झालं आहे सगळं. मस्त एकदम. टोल नाका हा छोटाच आहे. आता पण जर रस्ता बराच चांगला होता. होते खड्डेमध्ये मध्ये बहुत झालं. थोडे होते पण एवढे पण नव्हते. ठीक आहे. आणेवाडी टोल नाका, सातारा. चला, टोल नाका पास झालो आहे. बहुतेक 85 रुपये. थोडं हळूच जावं लागतं आहे. ब्रिजचं काम चालू आहे. हे सातारा जस्ट पुढे आहे. हे 2 डायव्हर्जन लागले आपल्याला. In 150 meters, keep left. नागठाणे स्वामी विवेकानंद शिक्षण कोल्हापूर. बरेच डायव्हर्जन येत आहेत. पुन्हा हा एक डायव्हर्जन आलेला आहे लगेच. हा 3रा डायव्हर्जन आहे माझ्या मते. डायव्हर्जन आहे पण खालून रस्ता बऱ्यापैकी आहे. प्रत्येक गावाला एक डायव्हर्जन दिलं आहे.
तर आता कराड 15-20 मिनटावर आलेलं आहे. थोडं तिकडे विश्रांती घेऊया. 3-3.5 तासाचा प्रवास झालेला आहे. रस्त्याचा कंडिशन मॅनेज झाली तर तसं ठीक आहे. मध्ये असे बरेच खड्डे येत आहेत, तर थोडं बघून चालवायला लागतं आहे. बाकी आता सिमेंटचाच रस्ता आहे जास्त करून, डांबरचा कमीच आहे. तर बघू आता थोडं कराडला थांबूया, त्यानंतर तुम्हाला पुढची अपडेट देतो. रस्ता पूर्ण सिमेंटचाच आहे, बऱ्यापैकी आहे. कोल्हापूर जवळ आलं आहे आपलं. आता 2-3 ड्रायव्हर देऊन गेले. थोडं काम चालू आहे, पण तरीसुद्धा रस्ता बऱ्यापैकी आहे. कराडपासून आवाज नाही ना इकडे. कराडपासून कोल्हापूरपर्यंत रस्ता बराच आहे, पण थोडंसं मध्ये काम चालू आहे. पावसाने मेहरबानी केली आहे. पाऊस अजिबात नाही आहे, पडतो आहे थोडासा, पण तरी बऱ्यापैकी नाही आहे. हा शेवटचा साताऱ्याकडचा टोल, किनी टोल नाका. किनी टोल नाका. कोल्हापूर इथून जवळपास 22-23 किलोमीटर लांब आहे. मध्ये हाच टोल नाका बंद केला होता, तो पुन्हा चालू केला. कशाला बंद केला होता? ते रस्ते हे नव्हते आणि इकडच्या गाड्यांना ते एंट्री देत नव्हते. इकडच्या गाड्यांकडनं ते हे घ्यायचे, टोल घ्यायचे, त्यामुळे तो फोडला होता मध्ये एकदा टोल नाका. कोल्हापूर सोडलं आहे आता आपण. कोल्हापूरहून आता आपण पुढे गगनबावडा किंवा फोंडा घाट मार्गे जाणार, राधानगरी मार्गे जाणार आहोत. पुढून बघू आपण कुठून जायचं ते. दोन्ही रस्ते एका ठिकाणी जातील, पण 2 वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणून आपल्याला एक डायव्हर्जन लागेल, तिकडनं आपण त्या मार्गे पोचतोय. कोल्हापूरहून आपण पुढे आलेलो आहोत. आता आपण पुढे फोंडाघाटच्या दिशेने जाणार आहोत. Left on the Ahmed Sadashiva Mammoth Mark. कोल्हापूर आपण सोडलं आहे, वाडीपीर गेलं आहे. आपण आता चाललो आहोत राधानगरी मार्गे फोंडा घाट मार्गे तळेरे कणकवली. वाडीपीर म्हणून गाव आलं आहे पुढे कोल्हापूरवरून. हा रस्ता आपला जातोय राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरी. रस्ता चांगला आहे, तो पदरी आहे पण चांगला आहे रस्ता. हा रस्ता ह्यासाठी पकडला आहे की ह्या मार्गाने ट्रॅफिक बरीच कमी आहे. मोठे ट्रक आणि बसेस ह्या रस्त्याने येत नाहीत आणि हा रस्ता आपल्याला मोकळा मिळणार आहे. रस्ता असा ऐकला आहे की रस्ता चांगला आहे, तो रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे आपण ह्या रस्त्याने जात आहोत. ह्या रस्त्याचा वापर बहुतेक सगळ्या छोट्या गाड्याच करतात, त्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक देखील इथून कमी मिळेल. राधानगरी जवळ आलं आहे. राधानगरी पहिला एक घाट लागतोय छोटा, तो घाटाचा हा सुंदर नजारा. सगळीकडे हिरवळ आहे. रस्ता देखील चांगला आहे. थोडे मध्ये खड्डे होते, पण तरी सुद्धा
एवढे नव्हते. इथून कणकवली 60 किलोमीटर. कोकणवाल्यानो हैसूनच येवा. रस्तो भरपूर चांगला हा वैशाली. रस्तो भरपूर चांगला, मस्त रस्तो एकदम. गगन बावड्यापेक्षा हैसूनच येवा. राधानगरी फोंडाघाट मार्गे रस्तो बघा, नेचर बघा. आणि फोंडाघाट चालू नाही झालाय, त्याच्या अलीकडचा रस्ता आहे राधानगरीचा. आपण बघा तो बघा, नेचर बघा, सराउंडिंग बघा. नगरीमध्ये आपण आलेलो आहोत. हा राधानगरी एस टी स्टँड. राधानगरी एस टी स्टँड हा बघा. रस्ता अजूनही चांगला आहे आपला. थोडा पाऊस चालू आलाय. थोड्या वेळात फोंडाघाट आणि कणकवली. जवळपास 50 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. वाजले 4. फोंडाघाट चालू आलाय. पाऊस चालू आलाय फोंडाघाटात येताच. हा घाट 12 किलोमीटर लांब आहे. आता 19 किलोमीटर आचरा राहिलेला आहे. जवळ येत चाललेला आहे आता. तर तसा आनंद आता गगनात मावत नाही. वाढत चाललाय. सगळीकडे हिरवळ आणि प्रथमेचं तर कौतुकस्पद केलंच पाहिजे. जी त्याने गाडी चालवली तळेगाव पासून आचऱ्यापर्यंत. अंगणेवाडी लेफ्टला. गाईज 7 वाजले. सकाळी 7:30ला निघालो होतो. तर 7 वाजता आता आचऱ्याला पोचलो आहे. बाकी रोड कंडिशन तसे ठीक होते. थोडा पाऊस भेटला मध्ये. तेवढा काय प्रॉब्लेम नव्हता.